मावळमध्ये कुंडमळा पूल दुर्घटना, 4 मृत्यू तर 51 जण जखमी. 3 मृतदेहांची ओळख पटली. मृतांमध्ये 6 वर्षाचाही समावेश. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं. दरम्यान स्थानिकांनी पाटी सुद्धा लावली होती. पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यासोबत असलेलं नातं अजित पवार गर्वानं मिरवतात. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहात का? कुंडमळा दुर्घटनेनंतर संजय राऊतांचा सवाल. इंद्रायणी पुलाला 8 कोटींचा निधी मंजूर झाला होता, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे पाहिलं नाही. नेते फक्त राजकारणात अडकलेले आहेत, यशवंत किल्लेदारांची टीका. कुंडमळाच्या नव्या पुलासाठी पैसे मंजूर, मात्र वापरलेच नाहीत. 8 कोटींऐवजी 80,000 रुपये उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाणांची सही. चव्हाण झोपेत सही करतात का? संजय राऊतांचा सवाल. सहकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग का येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्णपणे प्रवेशबंदी का झाली नाही? लोकांनीही उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. राज ठाकरेंचं ट्विट. हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना, तर एअर इंडियाचं बोईंग 787 हे विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही शंका. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र, विभागीय सहनिबंधक यांचा मोठा निर्णय. न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई. मुख्यमंत्री नाही तर राज ठाकरे मुख्यमंत्री, फडणवीसांना भेटले, गैरसमज पसरवू नका, आशिष शेलार यांचं वक्तव्य. तर काही लोक चहापेक्षा किटली गरम असे असतात. संदीप देशपांडेंचा शेलारांवर पलटवार. गोपनीय आणि उद्योगांसाठी खासगी बैठका होतात. ताज लँड एंड्समध्ये लॉबीमध्ये राज ठाकरेंच्या आणि फडणवीसांच्या भेटीवेळी अनेक बिल्डर्स उपस्थित होते. संजय राऊतांची टीका. शिवसेना भवनात झालेल्या बैठकी संदर्भात राज ठाकरेंची शिंदे आणि भाजपवर टीका. तर चिंधीचोर मिंदे भाजपसोबत गेला, स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो. ठाकरेंचा हल्लाबोल. तर भाजप आणि मिंदे मुंबईमध्ये अदानींच्या घशात मुंबई घालू पाहत असल्याचीही ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरेंनी आता पुढचा विचार करावा. येणारी महापालिका निवडणूक रामकृष्ण हरी. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. जे शाखाध्यक्ष विभाग अध्यक्ष काम करत नाहीत त्यांच्या जागी तात्काळ पर्याय शोधा. 30 जूनपर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल सादर करा. राज ठाकरेंचा केंद्रीय समितीला थेट आदेश. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या नातसून जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार, तर जयश्री स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि खासदार विशाल पाटील यांच्या बहिणी आहेत. सांगलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांचा सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश. राजकोट किल्ल्यावरील कामात पुन्हा एकदा भ्रष्टाचार झालाय का? किल्ल्यावरील चबुतरा परिसर 1 महिन्यात खचला. मालवणच्या आमदारांना समुद्रात उडी मारून प्रायश्चित्त करावं. संजय राऊतांची टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संघ स्वयंसेवक भाजपच्या मदतीसाठी मैदानात उतरणार. भाजप नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडला निवडणुकीचा रोडमॅप. सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना. नागपुरात संघ भाजप समन्वय बैठकीमध्ये 90 दिवसांचा गृहभेटीचा हा कार्यक्रम. तर काल भाजप कार्यकर्ते आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न. बैठकीत 90 दिवसांचा प्रत्यक्ष गृहभेटीचा कार्यक्रम ठरवला. पूर्व विदर्भात शिवसेनेला आणखी 2 धक्के. शिवसेना वर्धा शहर प्रमुख निखिल सातपुते आणि उपजिल्हा प्रमुख शैलेश रावेकर यांचा राजीनामा. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची भेट, तर वैभवी आणि धनंजय देशमुखांकडून रुग्णालयात भेट घेत कडूंच्या प्रकृतीची विचारपूस. लखनौ विमानतळावर सौदी एअरलाइन्सच्या विमानातनं चाकातनं धूर निघाल्याची माहिती. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. भाजप आमदार देवयानी फरांदे आक्रमक. वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा मनपाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली होती.